मुरलीधर मोहोळ पत्रकार परिषद घेत आहेत, पाहूया. संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे की महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीमध्ये चांगलं प्रतिनिधित्व कसं देता येईल. खरं तर 50% आरक्षण असल्यानंतर एकूण 83 महिलांना उमेदवारी देणं किंवा तिकीट देणं अपेक्षित असताना आमच्याकडे जवळपास 92 महिलांना या यादीमध्ये आपण पाहिलं असेल की आम्ही उमेदवारी दिली आहे. आणि त्यामुळे एक चांगला प्रयत्न, चांगला निर्णय पक्षानं केला. मागील 5 वर्ष भारतीय जनता पार्टी या पुणे शहरामध्ये सत्ताधारी म्हणून आम्ही काम केलं. देशाचं नेतृत्व माननीय मोदीजी करतात, राज्याचं नेतृत्व देवेंद्रजी करतात. आणि या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून मागच्या जवळपास 10-11 वर्षाच्या काळामध्ये पुण्यासाठी खूप काही गोष्टी, खूप काही उपलब्धी या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहे. आणि मग केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिकेतली 5 वर्ष, हे सगळं पाहता प्रत्येक निवडणुकीमध्ये पुणेकरांनी आमच्यावरती विश्वास व्यक्त केला. या प्रत्येक निवडणुकीमध्ये पुणेकर आमच्या सोबत उभे राहिले. आणि मला सांगायला निश्चितपणे समाधान वाटतं की या ट्रिपल इंजिन सरकारच्या माध्यमातून पुणेकरांचा विश्वास सार्थक ठरवण्याचं काम आम्ही नक्की केलंय. पुण्याच्या मेट्रोचा विस्तार असेल, पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये अधिक प्रमाणामध्ये ई-बसेसचं रस्त्यावरती आणण्याचा प्रयत्न असेल, नदी पुनर्जीवन, नदी सुधार प्रकल्पासारखे मोठे महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना सुरुवात झाली असेल, 24/7च्या पाणी पुरवठा योजनेला जवळपास 80-85% काम त्याचं आता पूर्णत्वाकडे झालं. या शहरात जनरेट होणारा जवळपास 2600 मेट्रिक टन कचरा, त्याच्यावरती 100% प्रक्रिया करणारं पुणे शहर झालं. या पुणे शहराला वैद्यकीय महाविद्यालय मिळालं. या पुणे शहरातून पुणे ते लोणावळा 3rd आणि 4th लेनच्या रेल्वेच्या मार्गाला मंजुरी मिळाली. पुण्याला IMAचं एक मुंबई IMAचं उपकेंद्र म्हणून मान्यता मिळाली. CRCSचं एक भारतातलं दुसरं कार्यालय पुण्यामध्ये आता होतंय. अशा अनेक प्रकारच्या कोविडच्या काळामध्ये 2 नवीन हॉस्पिटल्स पुण्याच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून उभी केली गेली. कोविडच्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला सोबत घेऊन आम्ही काम केलं. त्यामुळे एकूणच राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, चांदणी चौकासारखा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता पूर्णत्वाला आला, तो चालू झाला. पुण्याच्या पश्चिम प्रवेशद्वाराला असलेला एकूण वाहतुकीचा प्रश्न सुटला. त्यामुळे सगळे प्रश्न 100% सुटलेत असं आम्ही म्हणणार नाही. परंतु ज्या ज्या पद्धतीनं, ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या स्तरावरती पुणेकरांनी आम्हाला काम करायची संधी दिली, तिथे आम्ही प्रामाणिकपणे पुण्याच्या पुढच्या 25-50 वर्षाचा विचार करून. तेव्हा पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती टिकवण्याचे आमचे प्रयत्न